विण दोघातली ही तुटेना या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने समर आणि स्वानंदी एकमेकांच्या जवळ येणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे की स्वानंदीला तर त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेमाची जाणीव झाली आहे, परंतु समरला अजून प्रेमाची जाणीव झालेली नाहीये. मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने समर आणि स्वानंदीच्या मधलं हे प्रेम फुलणार आहे आणि समर त्याच्या मनातली गोष्ट स्वानंदीला सांगणार आहे की त्याचं स्वानंदीवर प्रेम आहे म्हणून. मालिकेच्या पुढील भागात आपल्याला एक ट्रेलर देखील बघायला मिळाला आहे की ज्यामध्ये समरने त्याच्या हातात गुलाबाचं फूल धरलेलं असतं आणि तो स्वानंदीला बघत असतो ती किचनमध्ये जेव्हा काम करत असते आणि तो फक्त विचार करत असतो की नेमकं मी कसं बोलू स्वानंदीला हे सगळं. कारण त्याने त्याला जास्त यातलं काही माहिती नाहीये, त्याने जास्त कामातच एवढं लक्ष दिलंय की त्याने स्वतःच्या प्रेमाकडे, स्वतःच्या मनाला काय वाटतं या भावनांकडे लक्षच दिलं नाहीये. आणि आता त्याला समजत नसतं आपण स्वानंदीला कसं आपलं मनातलं प्रेम व्यक्त करावं. मालिकेत पुढे आपल्याला हे देखील बघायला मिळतं की समर जो आहे तो स्वानंदीला इनडायरेक्टली त्याचं हे प्रेम व्यक्त करत असतो. म्हणजे तो काय करतो, स्वानंदी जेव्हा किचनमध्ये काम करत असते ना, तेव्हा समर देखील तिकडे किचनमध्ये जातो आणि किचनमध्ये जाऊन बोलतो, "मी पण तुमची मदत करणार आहे स्वानंदी मॅडम." त्यावेळेस स्वानंदी बोलते, "काय बोलताय राजवाडे तुम्ही? तुम्हाला जेवण बनवायला येतं?" तर त्यावेळेस समर बोलतो, "हो, म्हणजे मला पूर्णपणे जेवण बनवायला नाही येत, पण थोडंफार तरी येतं." त्यानंतर मग समर कांदा कापायला घेतो आणि तो असे डोळे मिटून कांदा कापत असतो. स्वानंदीला भीती वाटते. अरे बापरे! हे डोळे मिटून कांदा कापतायत. जर चाकू लागला, बोट कापलं तर काय होईल? त्यामुळे मग स्वानंदी काय करते, की ती समरला सांगत असते, की तुमचा हाताला बोट कापेल, तुम्ही डोळे उघडून कांदा कापा. आता डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून समरने डोळे बंद केलेले असतात. असं सगळा बालिशपणा चाललेला असतो. परंतु त्यावेळेस मग स्वानंदी काय करते, की तिचा हात त्या कांद्याची इथे लावते आणि त्यामुळे चुकून समरच्या सुराने स्वानंदीच्या बोटाला कापतं आणि यामुळे स्वानंदीच्या बोटातून रक्त यायला लागतं. तर मग समर तिचं बोट घेतो आणि ते रक्त वाहू नये त्यामुळे त्याच्या तोंडात ते बोट धरतो आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की स्वानंदी तर समरला बघतच राहते. कारण तिला एकदम अजीब वाटत असतं. कारण समर आणि स्वानंदीचं सेम प्रेम जे आहे ते अजून फुललेलं नाहीये. समर आणि स्वानंदीने जे लग्न केलं होतं, ते एक प्रकारची तडजोड होती. ते पूर्णपणे प्रेम नव्हतं. त्यांनी प्रेमाने लग्न केलं नव्हतं. त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती, पण प्रेम हे आपल्याला बघायला मिळालं नाही. आणि झालं असं, की आता जेव्हा समर आणि स्वानंदीमध्ये असे रोमॅन्टिक मोमेंट्स होतात, तेव्हा स्वानंदीला जरा वेगळंच वाटतं. आणि नंतर मग ती ते एकट्यात असताना ते मोमेंट्स आठवणार आणि एकट्यातल्या एकट्यातच हसत बसणार. असाच सगळा खेळ या मालिकेत सध्या चालू आहे. दुसरीकडे तर तुम्हाला माहितीच असेल, की काकूने काय प्लॅन रचलाय. काकूने सुष्मिताचा वापर करायचं ठरवलंय. स्वानंदीची बहीण जी की अंशुमनची बायको बनून या राजवाडे कुटुंबातली सून बनून आली आहे. आता काकूला सुष्मिताचा वापर करून घ्यायचा आहे, म्हणजे तिला घरातली सगळी पॉवर मिळवता येईल आणि हळू समर आणि स्वानंदीची वाट लावून टाकायची आहे. तर असा सगळा हा काकूचा प्लॅन आहे. आता हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे, की काकूचा प्लॅन इथे यशस्वी ठरतोय का? आणि दुसरीकडे समर आणि स्वानंदीचे जे प्रेम आहे ते कशा पद्धतीने फुलतंय, या सगळ्यावर तुमचे मत काय आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा. हा फक्त एक छोटासा व्हिडिओ होता, परंतु संपूर्ण मालिकेचा एपिसोड लवकरच येणार आहे आणि त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवणार आहे. तो संपूर्ण मालिकेचा एपिसोड तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण थोड्याच वेळात तो मालिकेचा एपिसोड येईल, त्यावरती मी लवकरच व्हिडिओ बनवेल. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नवनवीन असून काय काय घडतंय ते.